हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहे ढोकळा. तर कोणी बेसनचा बनवते, कोणी रव्याचा बनवते, कोणी मिक्स बनवते. तर मी आज बेसनाचा ढोकळा बनवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळणार. तर चला, स्पंजची छान असा आपण ढोकळा बनवणार आहोत. कारण तुम्हाला दाखवतेच मी. तर किती छान असं स्पंज होतो, त्याचा फुगतो तो छान. तर आज स्पंजी असा छान ढोकळा बनवणार आहोत. बेसनाचा आपण स्पेशल फक्त बेसनाचा बनवणार आहोत. त्याच्यात आपण रवा वगैरे काही मिक्स करणार नाही किंवा तांदळाचं पीठ पण मिक्स करणार नाही. तर आज स्पेशल हा आपला बेसन ढोकळा असणार. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपल्याला एक असं मोठं बाउल घ्यायचं आहे. आता बेसनचा ढोकळा बनवत आहोत. तर 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर 2 वाटी बेसनच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाटी बेसन. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे? तर 2 वाटी बेसन, 1 वाटी पाणी, इनो, साखर, शुगर आपली, हळद अर्धा चम्मच आणि हे लिंबू सत्व आहे. तर गावकडे याला लिंबू सत्व म्हणतात. आणि हे डीमार्टमध्ये आहे ना, लिंबू फूल म्हणून तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर हे लिंबू फूल म्हणून लिहिलेलं असते पॅकेटवर नाव. तर लिंबू फूल बघितलं ना तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर हे लिंबू सत्व आणि टेस्टनुसार मीठ, सॉल्ट आपलं. तर चला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, पाणी आहे ना बाउलमध्ये घ्यायचं आहे. एकच वाटीबरोबर मेजर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या ढोकळ्यानं छान स्पंच होणार. त्यामध्ये सर्वात आधी शुगर, साखर टाकायची आहे आणि नंतर लिंबू सत्व आणि हळद पाण्यातच टाकून घ्यायची आपल्याला. हळद पण फूड कलर वापरला तरी चालेल तुम्ही. इथं मी सहसा करून फूड कलर फार कमी वापरते जेवणामध्ये. तर मी हळद वापरलेली आहे. तर याला आहे ना साखर आपली सर्व मेल्ट झाली पाहिजे. लिंबू सत्व, साखर, कारण लिंबू सत्वाचे पण मोठे मोठे दाणे आहेत ना साखरेसारखे, त्याच्यामुळे. तर छान याला 2 मिनटं असं ढवळून घ्यायचं, जेणेकरून लिंबू सत्व, साखर, हळद छान पाण्यासोबत मेल्ट होईल. दोन 3 मिनटं लागतात. तर हे छान मिक्स करून घेते. तर 2 मिनटं लागतात साखर आणि लिंबू सत्व विरघळायला, कारण साखर माझी जाड होती ना त्याच्यामुळे. तर छान आहे, मेल्ट झाले, पाण्यासोबत मिक्स झाले. आता आपण काय करू, थोडं थोडं करून बेसन टाकू. तर याच्यात गुठळ्या राहिल्या नाहीत पाहिजेत. छान मिक्स करून घ्यायचं. तर याला छान मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं लागतात. हे बघा,
असं फ्लफी व्हायला पाहिजे छान असं, हे बघा. आणि आपल्याला एवढं पातळ ठेवायचं आहे. प्रमाण योग्य घेतलं ना तर व्यवस्थित होते बघा. प्रमाण योग्य घ्यायचं व्यवस्थित, मग वाटीचं मेजरमेंटने, म्हणजे आपला ढोकळा छान होईल. तर आता आपण मध्ये काय करणार आहे, तरी अजून मी 1 मिनिटाला छान मिक्स करून घेते. तर छान आपलं बॅटर फ्लफी झालेलं आहे. तर आता आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहोत. तुम्ही आधी पाण्यात टाकलं तरी चालेल, पण मग अंदाज कळत नाही ना, म्हणून मग मी आता टाकत आहे. तर मीठ टाकले आणि यामध्ये काय करणार आहोत आपण, 1 चम्मच आपल्याला ऑइल टाकायचं आहे. म्हणजे भाजीत वापरतो ना आपण ते वालं. हे बघा, 1 छोटा चम्मच घेतलेला आहे. एक चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे बघा. तर गावाकडे आमच्या इकडे याला म्हणतात पोहे खायचा चम्मच. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण ऐकलं असेल, मी लय वेळेस म्हणते. तर छोटा चम्मच घ्यायचा आणि 1 चम्मच तेल आणि टेस्टनुसार मीठ. याला पण छान मिक्स करून घेऊ. तेल आहे ना छान पूर्ण बॅटरपर्यंत गेलं पाहिजे आतमध्ये. बांगड्यात जास्त वाजून राहिले. तर बघा किती छान आपलं बॅटर झालं आहे फ्लफी. आता याला आहे ना आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू. तर 10 मिनटाला झाकून ठेवायचं, जेणेकरून आपला ढोकळा आहे ना छान असं स्पंच होईल. तर याला 10 मिनटं आता झाकून ठेवते कवर करून, आणि 10 मिनटानं पुढे दाखवते तुम्हाला. तर 10 मिनटं झाले आपल्या बॅटरला. तर बघू शकता छान असे त्याला असे हे आले, काय म्हणतात त्याला, बुडबुडे आले. हे बघा. मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा टाकला तरी चालेल, पण मी बेकिंग सोडा काही वापरत नाही, त्याच्यामुळे मग इनो टाकणार आहे. तर इनोचं 1 पॅकेट टाकून द्यायचं, कारण 1च चम्मच असते ते जास्त नसते. आणि त्यावर हलकंसं 2-3 थेंब पाणी छिडकायचं इनोवरती बघा. आता याला छान मिक्स करून घेऊ आपण. याला असं 2 मिनिटं फेटायचं. कारण भांडं पण काचच आहे आणि बांगड्या घातल्यामुळे बांगड्यांचा जास्तच आवाज येतोय. तर छान आपलं फ्लफी झालं आहे हे बघा. तर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, म्हणून मी अशी कढई ठेवलेली आहे आणि यावरती असा डब्बा ठेवणार आहे. तर याला मी तेल लावून घेतलं आधीच, ऑइल लावून घ्यायचं आणि हे जे बॅटर आहे ना आपलं पूर्ण याच्यात काढून घ्यायचं. हे बघा किती छान असं पडत आहे डब्यामध्ये प्रॉपर. हे बघा छान असं पडलं पाहिजे आणि केकच्या बॅटरसारखं स्मूदी स्ट्रक्चर आलं पाहिजे आपल्या पिठाला. तरच आपला ढोकळा काय होणार आहे, छान स्पंच होणार आहे. तर आता आपण याला काय करू, चम्मचनं नाही हे करायचंच, आपण असं टॅप करायचं. हे बघा टॅप केले छान. यावरती आपण हे ठेवणार आहे. व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि आधी पहिले पाणी गरम करेपर्यंत छान गॅस मोठा ठेवायचा, नंतर मीडियम ठेवायचा. एकदम बारीक पण नको, एकदम हाय पण नको आणि एकदम हे पण नको. तर मीडियम ठेवायचा आणि याला छान झाकणनी कवर करून घेऊया.
झाकण ओलं आहे 1 मिनिट. तर याला कवर करून घ्यायचं झाकणाने. आणि आता याला आपण 15 ते 20 मिनटं मिनिमम, तुम्हाला 20 मिनटं मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे ढोकळा. नाहीतर तुम्ही फास्ट करायच्या करायचं असाल आणि ढोकळा का होणार आपला कच्चा राहणार. तर आपल्याला फास्ट नाही करायचं आहे, आपल्याला मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. 15 मिनटं ठेवायचा आणि नंतर मग चेक करायचा म्हणजे झाला आहे का आपला. जर तुमच्या असा काट्याचा चम्मच किंवा टूथपिकला तर चिपकला तर समजायचं कच्चा आहे, तर 5 मिनटं अजून होऊ द्यायचा. तर आता 15 मिनटाला मीडियम गॅसवर होऊ देते आणि दाखवते तुम्हाला कसं झालं आहे आपला ढोकळा. तर 20 मिनटं झालेले आहेत. तर आपला ढोकळा पण चेक करून घेऊया. तर असं चाकू घ्यायचं आणि चेक करायचं. तर बघू शकता चाकूला काही चिपकून नाही आलेलं आहे. तर छान आपला ढोकळा झालेला आहे. तर याला मी खाली उतरवते. गॅस बंद केला मी आणि खाली उतरवते. तर याला आता थंड होऊ देऊ आपण आणि नंतर मग तडका देऊ. कारण थंड झालं ना की छान निघून येते का हे आपला ढोकळा, नाही तर काय होतं चिपकतो. तर याला छान थंड होऊ द्यायचं. आता खूप गरम आहे. तर आधी काय करायचं, गरम असताना साईडनं आहे ना असं हे काढून घ्यायचं. आता याला 5-10 मिनटं थंड होऊ देऊ आणि नंतर दुसऱ्या ताटात काढून घेऊ पलटी करून आणि मग तडकायचं करू. तर आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करू, तडक्याची तयारी करूया. तर कढई ठेवली आहे मी छोटी आणि 1 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे. एकदम कमी तेल टाकायचं, तडक्यालाच पाहिजे आपल्याला. तर तेल टाकलेलं आहे थोडंसं. आणि तडक्यासाठी मी सर्वात आधी काय काय लागणार आहे ते सांगते. तर पाणी असल्यामुळे आवाज करते. कढईत तेल घातलेलं आहे आणि तडक्याला काय काय लागणार आहे ते दाखवते. तर अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर राहू द्या. कोथिंबीर छान आपली बारीक चिरलेली आणि मिरच्या 3-4 आणि पाणी आणि साखर, मीठ टेस्टनुसार मीठ राहिलं होतं सांगायचं. तर आता कढई छान तापलेली आहे तेल. तर सर्वात आधी मोहरी आणि कढीपत्ता पण पाहिजे, पण माझ्याकडे नाही आहे. तर कढीपत्ता तुम्ही नक्की टाका. जिरं मोहरी त्यासोबतच आपण मिरच्या पण घालून घेऊ. तर मिरच्या भाजायला 1 मिनिट लागते. तर मिरच्या भाजून झाले. थोडासा एक चुटकी एवढा हिंग आणि पाणी, त्याच्यात आपण आता पाणी टाकणार आहे आणि कोथिंबीर आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे. मीठ पाणी जेवढं टाकलं आहे त्याच्या टेस्टनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि शुगर आपली साखर. तर 1 चम्मच एवढं साखर घालत आहे मी. तर आपल्याला साखर हे विरघळून घ्यायची. साखर विरघळेपर्यंत बघा तुम्हाला मी ढोकळा पण दाखवते. तर बघा किती छान आपला ढोकळा रेडी झालेला आहे आणि कट करून दाखवते स्पंजी झाला आहे की नाही. तर बघू शकते, हे बघा किती फ्लफी झाला आहे. बघा हे बघा, जेवढा दाबते ना तेवढा प्रेस करते तेवढा लगेच उठून येत आहे आणि खायला पण खूप टेस्टी झाला आहे. आता म्हणजे मी खाल्ला नाही पण तरी सांगते थोडासा चेक करून नंतर, कारण मला आज उपवास आहे गुरुवार. तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर साखर मेल्ट झाली ना की यावरती आपण हा तडका टाकून घेणार आहोत. तर बघा किती छान ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्हाला स्पंज पण मी कापून दाखवला किती सॉफ्ट झाला आहे. तर या मग सगळेजणांनी ढोकळा खायला आणि नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय मग.